नमस्कार श्रोते हो. आज एक छान लेख वाचण्यात आला. अगदी तुमच्या माझ्या घरातलं वास्तव. खरंच सांगतो, मन अस्वस्थ झालं. मग विचार केला की मीच का अस्वस्थ व्हावं, तुम्ही सर्वांनी का नाही. म्हणून हा लेख सर्वांसाठी फॉरवर्ड करतो आहे. व्रताशिवाय उद्यापन निष्फळच. लेखक मयुरेश डंके. मानसतज्ञ, संचालक, प्रमुख, करिअर काउन्सिलर, आस्था काउन्सिलिंग सेंटर, पुणे. मी दत्ता सरदेशमुख. ऐकूया. व्रताशिवाय उद्यापन निष्फळच. प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म किती वाजता झाला, श्रीकृष्णाचा जन्म किती वाजता झाला, नरसिंह जन्म कुठल्या वेळी झाला, हनुमंताचा जन्म कुठल्या वेळी झाला, अशा प्रकारचे आणखी काही प्रश्न मी डिसेंबर महिन्यातल्या एका सेशनमध्ये मुलामुलींना विचारले होते. समोर बसलेली सगळी मुलं मुली 13 ते 25 या वयोगटातली, उच्च शिक्षित कुटुंबातली, आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेली, नामांकित खाजगी शाळांमध्ये जाणारी होती. मित्रहो, पण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नाहीत. मी त्यांना वेगवेगळ्या फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं यांची नावं सांगून त्यांच्या सेवनातून आपल्याला कुठले घटक मिळतात असं विचारलं. त्याचीही उत्तरं मिळाली नाहीत. घरात तुम्ही एकटेच आहात आणि तुम्हाला भूक लागली तर तुम्ही काय करून खाल असं विचारल्यावर जवळपास सगळ्यांनी मॅगी नूडल्स, पास्ता, जॅम टोस्ट अशी नावं सांगितली. श्रावण महिन्यात आपल्या घरी कोणकोणते कार्यक्रम असतात. गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती घरातून बाहेर पडताना आपण उंबऱ्यापाशी काय म्हणतो. गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळी पाडव्याच्या दिवशी आपण सरस्वती पूजन किंवा पाटीपूजन करतो का. पाटीवरची सरस्वती काढता येते का. पंचामृत कसं करतात, नैवेद्याचं पान कसं वाढतात, चैत्रांगण कसं काढतात, चैत्रगौर म्हणजे काय, खंडेनवमीच्या दिवशी काय करतात, आषाढी एकादशीचं महत्त्व काय. यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर एकालाही देता आलं नाही. मग मात्र मला जरा अस्वस्थता आली. एका जोडीमध्ये किती दुर्वा असतात, माळावस्त्र कसं करतात, औक्षण कसं करतात, तेलाच्या दिव्यानं की तुपाच्या दिव्यानं, पुरणाची आरती माहीत आहे का, धोतर कसं नेसतात, तुमचं कुलदैवत आणि कुलदेवता माहिती आहे का. हे प्रश्न विचारले तेव्हाही हाच अनुभव आला. अनेकांनी तर आमच्या घरी असे काही सणवार आम्ही करतच नाही, सगळे सण मोठ्या घरी असतात किंवा गावी असतात अशी उत्तरं दिली. मुंज झालेल्यांपैकी बहुतेक सगळ्यांना मुंज का करतात हेही ठाऊक नव्हतं. मुलांना श्लोक, वेचे येत नाहीत, संतांचे अभंग येत नाहीत. एक तेवढी गणपतीची सोडली तर बाकी आरत्याही येत नाहीत. उत्तमोत्तम कवींच्या कविता येत नाहीत. त्यांनी प्रवासवर्णनं वाचलेली नाहीत. वाचनालयात जाण्याची सवय नाही. एखादं 4 ओळीचं पत्र लिहिता येत नाही. पाकिटावर पत्ता कुठल्या क्रमानं लिहितात ते माहीत नाही. फार तर गणपती स्तोत्र, रामरक्षा, मारुती स्तोत्र येतं, पण महिषासूर मर्दिनी स्तोत्र, पांडुरंगाष्टक, भगवद्गीतेचे अध्याय, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे येत नाही. मनाचे श्लोक येत नाहीत, करुणाष्टकं ठाऊक नाहीत. एवढंच काय, संपूर्ण वंदे मातरमसुद्धा ठाऊक नाही. मित्रहो, आपत्कालीन परिस्थितीत काय कराल असं मी त्यांना विचारलं तर तेही सांगता येईना. ॲम्ब्युलन्स कशी बोलवाल, गॅस सिलेंडर लिकेज असेल तर काय कराल, कोणी लिफ्टमध्ये अडकलं तर काय कराल, CCTVचं फुटेज पाहता येतं का, ऑफलाईन रेल्वे रिझर्वेशन करता येतं का, बँकेत चेक भरता येतो का, वीज बिल वाचता येतं का, पुण्यात बसनं फिरता येईल का, धान्य निवडता येतं का, हॉट प्रेस ऑइल आणि कोल्ड प्रेस ऑइल यात फरक काय असतो, पाम ऑइल म्हणजे नेमकं काय, वनस्पती तूप म्हणजे काय, कोलेस्ट्रॉल म्हणजे काय, हेही कुणाला सांगता येईना. घरातल्या सगळ्यांच्या कपड्यांना इस्त्री करता येते का, उभी इस्त्री आणि आडवी इस्त्री म्हणजे काय, वॉशिंग मशीन न वापरता कपडे धुता येतात का, शाळेतला डबा स्वतःचा स्वतःला घासून ठेवता येतो का, शर्टाचं बटन तुटलं तर लावता येतं का, किंवा शर्ट उसवला तर टाके घालता येतात का, गिफ्ट टॅग करता येतं का, कोऱ्या कागदांची वही शिवता येते का,
भाज्या निवडता किंवा चिरता येतात का? कंपोस्ट खत करता येतं का? फोडणी करता येते का? दह्याचं विरजण लावता येतं का? ताक करता येतं का? लोणी कढवता येतं का? मुगाची खिचडी करता येते का? असं विचारलं तर तेही येत नव्हतं. मित्र हो, हे सगळं इतक्या स्पष्ट समोर आलं आणि त्याचीच अस्वस्थता माझ्या मनातून जाता जाईना. मुलांच्या जडणघडणीला तो सांस्कृतिक आधार असायला हवा, तो तयारच झाला नसल्याचं लक्षात आलं. वयवर्ष 15-16 ते वयवर्ष 22-23 या वयोगटात यातलं काहीही येत नसेल तर मामला गंभीर आहे, हे पालकांना जाणवून देणं गरजेचं वाटलं मला. फक्त भरभक्कम गुणांच्या मार्कलिस्ट मिळवल्या आणि भरपूर पॅकेज मिळवलं म्हणजे आपलं आयुष्य परिपूर्ण झालं असं होऊ शकत नाही. हे मूल आणि पालक या दोघांनाही लक्षात यायला हवं. बरं, शालेय अभ्यासामध्ये तरी उत्कृष्ट गुणवत्ता आहे का? तर पुष्कळदा तसंही नसतं. वर्षानुवर्ष मराठी ऐकून वाचून बोलून सुद्धा भेटलं, मिळालं, सापडलं यातला फरक कळत नाही. जर आणि अगर यातला फरक कळत नाही. मराठी बोलताना हिंदी आणि इंग्रजी शब्द बेसुमार घुसवलेले असतात चक्क. देवनागरी लिखाणाबद्दल तर विचारायलाच नको. विज्ञानात पुस्तकी सर्किट डायग्राम येतं, पण प्रत्यक्षात सर्किट तयार करता येत नाही. साधा सिलिंगमधला LED बल्ब पण बदलता येत नाही. अहो, रात्री झोपण्यापूर्वी गॅस सिलेंडरचा नॉब बंद करता येत नाही. आखूड आणि तंग कपड्यांपेक्षा अंगभर शुद्ध सुती कपडे वापरण्याचं महत्त्व समजत नाही. जंक फूडमधला धोका लक्षात येत नाही. रोजच्या आयुष्यात प्लॅस्टिकचा वापर कसा टाळावा हे कळत नाही. सिग्नलला थांबल्यावर दुचाकी बंद करावी यातलं पर्यावरणाचं महत्त्व कळत नाही. कापडी पिशवीचा वापर का वाढवायला हवा हे समजत नाही. बाहेरून अन्न पार्सल आणायला जाताना सोबत स्टीलचा डबा घेऊन जावा. गरम पदार्थ प्लॅस्टिक कंटेनर किंवा फॉईलमधून पार्सल आणू नये हे विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कळू नये. कृत्रिम शीतपेय कशी हानिकारक आहेत हे कळत नाही. मग विज्ञानाचा नेमका अभ्यास ही मुलं मुली करतात तरी कशी? मग आयुष्य उत्तम जगण्यासाठीची सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक, भावनिक, शैक्षणिक, पर्यावरणविषयक, वैज्ञानिक, आर्थिक आणि राष्ट्रीय चारित्र्यविषयक जीवनदृष्टी आहे का? ते सर्वांगीण जीवनपोषण आपल्या मुलामुलींना कसं मिळणार, कुठून मिळणार, कोण देणार याचा विचार आपण केला आहे का? मित्र हो, हे प्रश्न इतके लख्ख समोर दिसल्यावर 2 महिन्यांपूर्वी आम्ही पालकांसाठी एक सत्र आयोजित केलं होतं. त्यामध्ये आपल्या मुलांनी कोणत्या गोष्टी शिकाव्यात असं तुम्हाला वाटतं असा प्रश्न मी उपस्थित पालकांना विचारला. बहुतेक सगळ्या पालकांची गाडी शाळेच्या परीक्षेत भरपूर मार्क्स याच गोष्टीपाशी अडली होती. नॅशनल एंट्रन्सेसमध्ये स्कोअर झाला की बस. डोक्यात एवढा एकच विचार, आपल्या जगण्याची गुणवत्ता फक्त पैसा कशी ठरवणार? आपल्या मुलामुलींचा सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक बुद्धिभेद का होतोय? मी, माझं, मला, फक्त माझ्यापुरतं हा फॉर्म्युला आपल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीनं कितपत उपयोगी पडणार आहे? आयुष्यात पैसा हेच एकमेव सत्य आहे ही धारणा आपल्या मुलांना सुरक्षित आणि स्वस्थ जगवेल का? असे प्रश्नच पालकांना पडत नाहीत. आणि याचंच मला फार आश्चर्य वाटलं आणि तेवढंच वाईटही वाटलं. श्रोते हो, आपल्या मुलामुलींना चांगले मित्रमैत्रिणी नाहीत, चांगलं वाचनीय साहित्य त्यांना ठाऊक नाही, विद्वानांचा सहवास नाही, आपल्याला मिळालेल्या चांगल्या आयुष्याविषयी कृतज्ञता नाही, निदान आपल्या चांगल्या आरोग्याविषयी तरी दैनंदिन जीवनात बदल घडायला हवा तर तेही नाही. जर असं असेल तर हा केवळ शिक्षण व्यवस्थेचा दोष नाही. नव्या पिढीला घडवण्याचं धोरण समाजानंच ठरवण्याची गरज आहे. कारण कुठलाच पुस्तकी अभ्यासक्रम आणि मार्कलिस्ट आपल्या मुलांच्या सुदृढ, समंजस आणि शहाण्या जगण्याचा पाया घालण्यासाठी पुरा पडणार नाही. शाळा, कुटुंब आणि समाज या तिघांनीही एकत्र येऊन काही नीती ठरवली तर हे चित्र बदलता येईल. समाजातल्या प्रत्येकानं ही माझी जबाबदारी आहे असं मान्य करून सक्रिय सहभाग घेतला नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांची आयुष्याची वस्त्रं अशी फाटत राहतील, ज्यांना लावायला ठिगळं अपुरी पडतील. पुस्तकी अभ्यास, विद्याभ्यास आणि कौशल्याभ्यास या तीनही वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या आयुष्यात या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे मान्यच आहे, पण
शाळेची सुट्टी ही पुस्तके अभ्यासाची सुट्टी आहे असं लक्षात घेऊन जीवनविद्या आणि कौशल्य विकास या दोन्ही विकासांवर भर द्यायला हवा. जाणीवेच्या समृद्धीपासून ते प्रत्यक्ष कृतिशीलतेपर्यंतचा प्रवास व्हायला हवा. आपल्या संस्कृतीमधलं विज्ञान मुलांना समजायला हवं आणि विज्ञानातली नैतिक संस्कृतीसुद्धा उमगायला हवी. खिशाला पटणं आणि मनाला पटणं यातला फरक नव्या पिढीला शिकवायला हवा. पर्यावरणाच्या स्वास्थ्याला आणि राष्ट्रीय हिताला ज्या गोष्टी हिताच्या नाहीत त्या कितीही आर्थिक मोबदला देणाऱ्या असल्या तरीही त्या नाकारण्याचं धैर्य मुलांमध्ये यायला हवं. महिन्याभराचा अनलिमिटेड डेटा पॅक मारून घरात निवांत बसून सोशल मीडियावरती वाटेल तसं व्यक्त होण्यात काहीही कर्तृत्व नाही. उलट ते लाज आणणारं लक्षण आहे. हेही घडवणं आता संस्काराचा भाग झाला आहे. मित्रहो, महापुरुषांचे विचार कृतीमध्ये आणण्यासाठी आणि अनुकरण करण्यासाठी असतात. डॉल्बी सिस्टीमपुढं नाचण्यानं ते विचार आपल्या व्यक्तिमत्वात येत नाहीत. हाही संस्कार आता नितांत गरजेचा झालेला आहे. तरच आयुष्य म्हणजे इव्हेंट नसतो हे पुढच्या पिढ्यांमध्ये रुजायला मदत होईल. म्हणूनच म्हणतो पालक मित्रांनो, उन्हाळी सुट्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला. मूल घडवण्याचा खरा अभ्यासक्रम फार वास्त आहे आणि त्यात उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला स्वतःलाच पाण्यात उतरावं लागेल. मुलांच्या पाठीशी नाही तर त्यांच्या सोबत राहावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याला मानेवरचं जोखड न समजता स्वतः डेव्हलपमेंटल मेंटॉर होण्यातला आनंदसुद्धा मनसोक्त लुटला पाहिजे. आलं का लक्षात? तर लक्षात घ्या, आपल्या मुलांना आपल्याच सक्रियतेची सगळ्यात जास्त गरज आहे. ती जबाबदारी आउटसोर्स करता येणार नाही. केवळ जन्म दिल्यामुळं पालक होता येत नाही आणि शाळा, कोर्सेस, ग्राउंड, शिबिरं यांच्या फिया भरल्यामुळं संगोपन केलं असं म्हणता येत नाही. आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाचं शिल्प अधिक देखणं घडवायचं असेल तर शिक्षकांबरोबर आपणही ती शिल्पकला शिकून घेणं गरजेचं आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय मुलांना उत्तमपण येणार नाही आणि ते घाव आपणच घातल्याशिवाय आपलं पालकत्व सुफळ संपूर्ण होणार नाही. तेव्हा पालकत्वाचं व्रत स्वतःच केलं तरच त्याचा लाभ आपल्या पदरी पडेल. नाहीतर व्रताशिवाय उद्यापन निष्फळच. आपल्याला विचार करायला लावणारा, अंतर्मुख व्हायला लावणारा हा लेख, त्याचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक मयुरेश डंके, मानसतज्ञ, संचालक, प्रमुख, करिअर काउन्सिलर, आस्था काउन्सिलिंग सेंटर, पुणे. त्यांचा मोबाईल नंबर 9135329675. हा लेख शोभा निंबाळकर, सातारा यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाला. हा लेख स्वरमाध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला दत्ता सरदेशमुख यांनी. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायाच्या प्रतीक्षेत.